अकोले तालुक्यातील देवठाण या ठिकाणी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मोठा जल्लोष ग्रामस्थांनी केलाय। मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केल्यानंतर मराठा समाजात हुंकार भरला होता। अकोले तालुक्यातून ही मोठ्या प्रमाणात मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। मराठा समाजाने अखेर सरकारला नमवत मराठा आरक्षण पदरात पाडून घेतला आहे। अनेक वर्षांचा इतिहासातील लढा यशस्वी होत असल्याने मोठा आनंद मराठा आरक्षणाच्या वतीने व्यक्त करण्यात येतोय। या ठिकाणी देवठाण गावामध्ये मराठा आरक्षणाचा उत्सव साजरा करण्यासाठी सकल मराठा समाज बांधव आणि ज्या सर्व समाज बांधवांनी साथ दिली असे इतर सर्व समाजातील जाती बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणासाठी लढाई करत होता। 1985 पासून अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा चालू होता। गेल्या 30-35 वर्षात अनेक आंदोलनं झाले, अनेक मूक मोर्चे झाले, परंतु आरक्षण काही मिळत नव्हतं। गेल्या 6 महिन्यापूर्वी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे दादा पाटील यांनी उपोषण चालू केलं आणि मराठा आरक्षणाचा एल्गार सुरू केला आणि 17 दिवस त्यांनी उपोषण केलं, अन्नत्याग केला। त्यानंतर पुन्हा 9 दिवस अन्नत्याग केला आणि त्यानंतर सरकारला अनेक वेळा मुदतवाढ दिली, परंतु सरकार काही निर्णय घेत नव्हता आणि करोडो मराठा बांधव घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे गेले, मुंबईकडे कूच केली आणि अखेर शासनाला झुकावं लागलं आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची जी मागणी होती की मराठा समाजात ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण कुणबीमधून मिळालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर जे सगळे सोयरे आहे त्यांचे बांधव आहे त्यांना हे आरक्षण मिळालं आहे। म्हणजे जवळपास 57 गुणिले 4-5 पट केलं तर 2.5-3 कोटी मराठा समाज बांधव यांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे। या ठिकाणी मी मनोज जरांगे पाटील यांचे खूप आभार मानतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। फटाके फोडून व पेढे वाटून हा आनंद व्यक्त करण्यात आलाय। यावेळी मराठा समाजातील बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते, देवठाण।